महावाचन उत्सव 2024 संपूर्ण राज्यामध्ये सध्या सुरू आहे. MPSP मुंबई यांच्याद्वारे महावाचन उत्सव अंतर्गत शाळास्तरीय कामकाज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ कधीपर्यंत दिलेली आहे? पोर्टलवर माहिती भरताना कोणत्या चुका टाळाव्या आणि शाळेतून पहिले 3 क्रमांक ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले आहेत त्यांच्याबाबत पुढे काय कामकाज करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत. नमस्कार, शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी दीपक चांदुरे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याद्वारा राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महावाचन उत्सव 2024 संदर्भाने MPSP मुंबई यांच्याद्वारा नुकतीच एक ऑनलाईन सभा संपन्न झाली. या सभेमध्ये देण्यात आलेल्या सूचना पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचून पुस्तकाबाबतचा अभिप्राय लिहायचा आहे. हा अभिप्राय फक्त मराठीतूनच लिहिलेला असावा, तरच स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. पुस्तकाविषयी लिखाण याचा अर्थ पुस्तकातील उतारा लिहिणे असा नाही, तर पुस्तकाचे वाचन करून त्याद्वारा विद्यार्थ्याला झालेले आकलन व पुस्तकाबाबतचा विद्यार्थ्याचा अभिप्राय हे विद्यार्थ्याने स्वतःच्या शब्दात लिहायचे आहे. ज्या कागदावर अभिप्राय नोंदविला जाईल त्या कागदावर संबंधित विद्यार्थ्याचे नाव, वर्ग, शाळा यांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. विद्यार्थ्यांचे लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याचा सुस्पष्ट फोटो काढून पोर्टलवर अपलोड करायचा आहे. लेखन हे विद्यार्थ्याचे स्वतःचे लिखित असणे आवश्यक आहे. टाईप केलेले लेखन ग्राह्य धरले जाणार नाही. व्हिडिओ आणि लेखन दोन्ही बाबी अपलोड करण्याची सुविधा असली तरी गुणदान केवळ लेखनाला आहेत, व्हिडिओंना गुण नाहीत. सर्व विद्यार्थ्यांचे लेखन अपलोड करायचे आहे. व्हिडिओ मात्र निवडक व अतिउत्तम असे असतील तेच अपलोड करायचे आहेत. महावाचन उत्सव अंतर्गत शाळेमध्ये एक स्पर्धा घेतली जावी. त्यानंतर विद्यार्थ्यांचे लेखन आता स्क्रीनवर दिसत असलेल्या निकषाचा आधार घेऊन तपासावे. लिखाणासाठी विद्यार्थ्यांनी वापरलेली भाषा, शुद्ध लेखन, हस्ताक्षर, नीटनेटकेपणा व कोणत्या विषयाचे पुस्तक विद्यार्थ्यांनी निवडले आहे इत्यादी मुद्द्यांकरिता एकूण 3 गुण देता येतील. त्या पुस्तकाचे विद्यार्थ्याला झालेले आकलन व त्याचा विद्यार्थ्याने स्वभाषेत लिहिलेला अभिप्राय याकरिता जास्तीत जास्त 5 गुण देता येतील. तर पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ, चित्रे, आकृत्या इत्यादीबाबत विद्यार्थ्याने नोंदविलेला अभिप्राय याकरिता जास्तीत जास्त 2 गुण देता येतील. याप्रमाणे मुद्दानिहाय एकूण 10 गुणांपैकी गुणदान करून गटनिहाय विद्यार्थ्यांचे पहिले 3 क्रमांक निश्चित करायचे आहेत. स्पर्धेत इयत्तानिहाय कोणते गट आहेत हे पाहण्याकरिता कृपया या संदर्भातील यापूर्वीचा व्हिडिओ पाहावा. आपल्या शाळेतील गटनिहाय प्रथम 3 क्रमांकांच्या पुस्तकांच्या अभिप्रायांवर स्वतंत्र कव्हरिंग पत्र लावून आपल्या तालुक्याच्या संबंधित सन्माननीय गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये आपल्याला जमा करायचे आहे. तालुक्याच्या ठिकाणी क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाचे हस्तलिखिताचे कागद जमा करत असताना त्याची एक प्रत शाळेत स्वतःजवळ ठेवण्यास विसरू नका. हे सर्व कामकाज करण्याकरिता यापूर्वी आपणास 30 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र ही मुदत वाढवून आता दिनांक 6 सप्टेंबर 2024 पर्यंत आपण हे काम पूर्ण करू. दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून तालुकास्तरीय मूल्यांकनाची फेरी सुरू होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त माहिती घेऊन लवकरच भेटूया शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून. धन्यवाद.